हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपल्या इथं आहे महाशिवरात्री. सो दुकानं इथं गेल्या वर्षीपेक्षा खूप सारी लागलेली आहेत. आता आपल्याला जाऊन पहिले दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेतल्यानंतर मग तुम्हाला मी एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण शॉप, किती दुकानं लागलेत ती. पहिले आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. घराच्या इथून एकदम धावत आलो. जत्रा तशी भरले पण पालणं मोठं आलं नाही, बारीक पालणं आले फक्त. यो भाई आता आपल्याला शिवा देणार आहे सगळ्या. तरी सावलीनं उभं होतं, याला विषय वेगळा आहे. मग इफेक्ट द्यायची गरजच नाही भाईच्या फोटोला. इथं आपल्या गावातल्या पोरं बघा ज्यूस सेंटर लावलंय. बाबूदा आपला स्पॉन्सर आहे बाबूदा. आणि सगळी मंडळी सगळ्याही नक्की विजिट करा. इथं जवळच आहे गावाच्या, गेशी ताडक्याजवळ. सो चला आता जाऊया आपण मंदिरामध्ये दर्शनाला. दर्शन घेऊन मग पुढं अजून 2 स्टॉल आहेत खिचडी. सो पहिले आपल्याला जाऊन दर्शन घ्यायचे. हा दादा होता दादाने हे करायला असं मग. सो बघते आता गेल्या वर्षीपेक्षा जास्त भरलेली आहे जत्रा. असं वाटतंय पूर्ण बुधवारचा बाजार इथं येऊन बसलेला आहे. कारण जो आता शुक्रवार गेला, मागचा शुक्रवार, त्या शुक्रवारी बाजार भरला नव्हता. तो सगळा बाजार आता इथं येऊन भरलेला आहे. तरी आमच्या शाळेजवळ एक पण दुकानं नाही, सगळी पुढे आहेत, शाळेच्या पुढे आहेत. म्हणजे मंदिराच्या आसपास गर्दी फुल, म्हणजे कमी केलेली आहे. गेल्या वर्षी पूर्ण इकडं दुकानं या साईडला होती, त्या साईडला कमी होती. आता सगळी दुकानं महात्माच्या इकडे भरलेली आहेत ना, बरोबर ना. एक काल येई तिघाई, या 3 लोकांनी काल त्या भैयाला लुटला बघा. आज नाही गेलं का त्याच्याजवळ. चला दर्शनाला. काय फुकटचा पेरा झाला 100 मीटरचा. चुकीच्या लाईनी त्या भाईने आणला आपल्याला. काय बोलायचं आता याला. चप्पल पण बघा कशी काढून ठेवली इथं. मंदिराजवळ कोण चप्पल काढतं का? हा, एवढं लोकांनी चपली तिथं सांगितल्या लांब काढा. चल इथून घुसून जायला काय. अरे बा बाहेरच निघायचे आपल्याला, तर इथूनच जायला लागेल ना भाई. अराउंड आहे ना, मला वाटतं 2-3 आवर्स तरी लागतील. म्हणजे मिनिमम तेवढं तरी लागेल. गाईज खरं सांगू तर आम्ही दर्शन घेतला नाही. ऑलरेडी दर्शन करून आलोय, पण बोललो आता आज दर्शन म्हणजे कसा विषय माहितीये का, आपण दर दिवशी आपण येतो या महादेवाच्या मंदिरामध्ये, तेव्हा दर्शन घेऊ. पण आजचा खास दिवस आहे, आज आपल्याला दर्शन घेणार. आपल्याला नाही कसं दर्शन घेणार आहे. गौशाळा काय घेतं किचन लगेच भाई, लगेच खरेदी भाई, लगेच खरेदी. थांब जरा शॉट घे भाई, घेऊ आपण, टेन्शन नको घेऊ. बघताय जत्रा किती भरली इथं, एकदम खचाखच. संध्याकाळी फुल लाइटिंग असेल तेव्हा तुम्हाला अजून मजा येईल. मला तर वाटतं खिचडी संपली असेल, स्टॉल बंद केले असेल. पहिले बघा इथं दुकानं कसली भारी भारी लागलेली आहेत. पूर्ण 2-3 गल्ल्या पूर्ण भरले. 3 तास लागते. हो, बघूया आता. जर संध्याकाळी गर्दी कमी असेल तर बरंच होईल. नाही, संध्याकाळी जास्त मंदिरात गर्दी कमी असेल पण बाहेर जास्त असेल. तरी आपण मंदिरात जाऊ एकदा. जाऊ भाई, जाऊ. नाही, संध्याकाळी जाऊ, म्हणजे जाऊ. गेल्याशिवाय समजणार नाही किती गर्दी आहे काय. सध्या जाऊ. दुपारी जरा जास्त ऊन आहे, त्यामुळे गर्दी लई कमी. आता कसा दुपारी आता वाजलेत किती, 2:30 वाजले.
म्हणून जरा गर्दी कमी आहे. जसं 4 वाजतील ना 4 हे पूर्ण रस्ता पॅक होतील. यांची दुकानाला आहे कानातल्यांची नाही कानातलं एक प्रकारे म्हणजे हा आठवडा बाजार भरल्या हरकत बोलू शकता तुम्ही. जत्रा बोलला तर नर बायजोलची बॉटल घ्यायची मला याच्यातली एक छोटी पाण्याला. पाणी प्यायला बॉटल नाही राहिल्या. बॉटल घ्यायची बायजोलची. चला आता जाऊया गौशालेमध्ये. भाई बोलते गौशालेमध्ये गर्दी कमी आहे. तर आता तुम्हाला जाऊन आला तिथं जाऊन आलो. गाई झाला घेऊन पोचलेले आहेत आता गौशालेजवळ. गौशालेजवळ आपलं बघताय तुम्ही कबूतर किती आलेले आहेत. आणि हा गेट आहे. चला आता आलेले आहेत आपण गौशाळेमध्ये. मंदिर कुठे आहे? मंदिर इकडे. चप्पल काढली बाई मी. सो चला आता पहिले आपण दर्शन घेऊ महादेवाचं. मग तुम्हाला गायी दाखवतो गौशाळेमधल्या. खूप चारा मिळतो. हा तो तुम्ही याला देऊ शकता. नाहीतर मग गाजर असतो, पालक असते. बघा किती स्पेसिफिकली ते जास्त आवडते. भारी गाई आहेत बघा एकदम. चल जायचा परत. चला आता जाऊया आपण. सो गाईज परत एकदा आपण संध्याकाळी चाललेलो आहेत मंदिरामध्ये. दुपारी काय दर्शन झाला नाही आपला. गर्दी बघूनच आपण रिटर्न आलो. आता परत एकदा चाललेले मंदिरामध्ये पाया पडायला. पाया पडून थोडी जत्रा फिरायची आहे. आता या दोघांवर डिपेंड करत आहे ती जत्रा फिरायची का नाही. शिवजयंती पण अंगावर आले. 2 दिवसच राहिलेले आहेत. सो चला आता पहिले दर्शन करू मग पुढचा प्रवास करू आपण. काय आहे ते बघू. यांना काही खेळणी बिल्ली घ्यायची असतील यांच्या बारीक पोरांना ती घेऊ. गर्दी चालू आहे. चलो फायनली लाईनीला लागलोय आपण आता. परत एकदा सकाळी आलतो परत आलो. शुभम भाई लाईन दिसते का तुला? त्या टोकावर बघ. नाही नाही ही एवढी खाली आहे. फटाफट आपण पण चाललोय फटाफट एकदम. आता बघायला लागेल दर्शन होते का. दुपारी तर झाला नाही दर्शन. आता परत आलो. हे झाडानं पण कलर मारले का तिकडं? शुभम झाडानं कलर मारले का? बघ आता एवढ्याला आपण पुढं असतो. आता काय करायचा. या बाईला जागा पाहिजे दिली पण बरा आला. बरा आला का याला पुढं पाठवला. सपोर्ट तरी भेटले मला. नाही तर नुसतं मागून कोचक आहे. नुसतं कोचक देते. हेच येतो याला झोपाले. हे तर अर्ध्या रस्त्यातून पळून जाई होता नुसता. याला कोणता फोन आलेला बोलतोय रात्री ये म्हणून. पण रात्री आला तर याला माहिती. आता रात्री यायला काय टाइम भेटणार आहे का. पोरा नुसती धावता नाही तर बस. शुभम भाई काय बोलायचे तुला? यो घरी पाठवता काय करायचा? आलोय तो भाई दर्शन झालं. गर्दी बघा किती वाढली. हो काहीच आपण पोचलेले मंदिराजवळ. काय मला शारदा आणि मंदिराच्या समोर चालू आहे भजन. अजून 10 मिनिटं बोलतात. काम करून येतो. फायनली आपलं दर्शन आलं होईल.
चला करण भाई उदास झालं इथे. तो काही फायनली आपण आलेले मंदिरामध्ये. एंट्री केलेली आहे. आता फक्त वेट करतोय ते महादेवाच्या दर्शनाचा. लवकरच दर्शन होईल आपलं आता. सो चला आता पहिले दर्शन करून घेऊ. चला जाऊया आता आपण बाहेर. करम भाईचा पण दर्शन झाला. शुभम भाई दर्शन एकदम जवळून झाला यार. कसा वाटला? वाटलेला असं दर्शन होईल आपलं म्हणून. थांबलो जरा वेट केला. त्या भाईला वाटला नव्हता का आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याला दाखवत होतो, पण भाईला खरा वाटला नंतर. तो चला आता जाऊया. जरा आपल्याला जत्रा सुद्धा फिरायची आहे. दुपारी आलेलो, दुपारी गर्दी कमी होती. आता असं वाटतंय का चालायला पण जागा भेटणार नाही, एवढी गर्दी झाली. बोललेलो दुपारी तुम्हाला संध्याकाळी चालायला जागा नाही भेटायची. खरंच चालायला जागा नाही भेटत. भेटू भाई, चालायला जागा नाही भेटत. बघ ना कसली यात्रा हो असले भरले. हा छोटू हरवला तर भेटेल का? छोटू ढोल घे काय कारण ढोल. करणला डमरू आहे, डमरू. तुम्हाला जागा नाही घ्यायचंय? तुला काय घ्यायचंय? सो गाईज आपण जस्ट आत्ताच घरी आलेलो आहे आणि आपलं डायरेक्ट दर्शन झालेलं आहे महादेवाचा. खूप भारी वाटला आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेलच. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. त्यानंतर बाय बाय.